संसार केला षडूर्मीचा माळ जन तन धन केले तृणाही समान
लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ॐ श्री विभूषितकरां नवनीरदाभां पीताम्बराधरुणं बिम्बफलधरोष्ठात्. पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्री संताची या माताच्या श्री संताची या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी ज्योती. आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी वैसव पावले श्री गुरुची नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला दयाद्रीने आठवी शब्द सृष्टी अंगवी सारस्वता दिवे जीवीचे ते नमस्कारुने आता. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. पृष्ठस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन लोकसेवेसाठी निवडलेला अभंग हा विश्ववंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा 4 चरणाचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषयासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा म्हणतात, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जो कोणी बलवान असेल त्या बलवानाचे आम्ही अंकित झालो. आणि एक नैसर्गिक नियम आहे कोणता, की मनुष्य ज्याच्या अंकित ज्याच्या स्वाधीन राहत असतो तो तसा बनत असतो. तुकाराम महाराज म्हणतात की बलवान जो कोणी आहे आम्ही त्याच्या अंकित झाल्यामुळे आमच्याही अंगामध्ये काय आलं की बळ आलं. सज्जनांनो, व्यावहारिक दृष्टीने जर बघितलं तर तुकोबराकडे व्यावहारिक जे बळ होतं ते नव्हतं आहे. त्याला आपण धनाचं बळ म्हणू, शारीरिक बळ म्हणू, किंबहुना व्यवहारामध्ये आपण ज्याला पाठबळ म्हणतोय, कुठलंही बळ नसताना तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही झालो बळीवंत. मग कुठलं बळ आलं असेल तर आपल्याला माहिती आहे की विवेकासहित वैराग्याचे बळ. महाराजांच्या अंगामध्ये जे बळ होतं ते विवेकाचं होतं, वैराग्याचं होतं. म्हणून महाराज म्हणतात त्या वैराग्याच्या बळामुळे झाले काय, संपूर्ण विश्वाला जो संसार लाथा घालतो, महाराज म्हणतात आम्ही त्यालाच लाथाळू. लाथाळीला संसार. आणि एक बघा, हे काम क्रोधाधिक जे षडविकार आहे, हे मला वाटतं कितीही मोठा मनुष्य असला तरी त्याला मारल्याशिवाय राहत नाही.
किंबहुना त्याचा पारमार्थिक मृत्यू होतो. कोणता मृत्यू होतो? पारमार्थिक. हे बघा, व्यावहारिक मरण वेगळं आहे, पारमार्थातलं मरण वेगळं आहे. कसं? एखादा मनुष्य भगवत प्राप्तीची त्या ठिकाणी साधना करीत असताना काम क्रोधाधिकांच्या जर आहारी गेला तर त्याचा असं समजा हा पारमार्थिक काय झाला की मृत्यू झाला. महाराज काय म्हणतात? महाराज, त्या संसाराला आम्ही काय केलं की लाथा घातल्या. पुन्हा महाराजांनी 2-3 महत्वाचे विषय मांडले. हे बघा, आपल्याला जगायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला समाजात राहावं लागेल. एवढंच नाही तर आपल्याला धनाची थोडी काय गरज भासणार आहे. आणि मला वाटतं शरीर सुद्धा भक्ती करण्यासाठी पाहिजे आहे. पण महाराज म्हणतात आम्ही त्या शरीराला, त्या धनाला आणि त्या जनाला जे मूल्य दिलं, जी किंमत दिली ती फारशी दिलेली नाही. मुख्य किंमत कोणती आहे? आमचा देव आहे, आमची भक्ती आहे. मग याला किती किंमत दिली? जन तन धन केले तृणाही समान. तृण नाम गवत, आणि त्या गवताची किंमत आम्ही या सगळ्या जनाला, धनाला, तनाला दिली. आणि महाराजांनी एक विशेष चिंतन मांडलं. मला वाटतं वैदिक तत्वज्ञानामध्ये मुक्ती ही मानवी जीवनाचं काय की त्या ठिकाणी साध्य आहे. पण तरी सुद्धा तुकोबारा म्हणतात आम्ही त्या मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन वरती गेलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला मोबाईल घेतलं. मोबाईल आपल्या संकल्पित वेळेच्या त्या अभंगावरती माझ्या अल्पमतीप्रमाणे काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या ठिकाणी हे असणार रुक्मिणी प्राण संजीवन श्री विठ्ठल रुक्मिणी हे मंदिर आणि भव्य दिव्य स्वरूपाचं असं मंदिर या सिडकोमध्ये आहे. आणि या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यालाच अनुसरून या ठिकाणी संत सम्राट माऊली ज्ञानोबा संगीत अशी या ठिकाणी भावकथा आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्ञानदास आमचे फडसाहेब त्यांच्या अमृतवाणीद्वारे कथा आहे. हा संपूर्ण सोहळा ज्यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली, कुशल मार्गदर्शनाखाली होतो याचे आमचे परम स्नेह. मी तर त्यांना हरिभक्तीपरायण म्हणणार, ज्ञानेश भक्त म्हणणार. आमचे असे या ठिकाणी कृष्णाजी महाराज आरगडे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरू आहे. मला वाटतं या सोहळ्यातील हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तनमूर्ती सेवा आपल्या सर्व समितीच्या मार्फत आमचे परमस्नेह हरिभक्तीपरायण आदरणीय पारे दादा यांच्याद्वारे आणि आमचे कृष्णाजी महाराज आरगडे यांच्याद्वारे या ठिकाणी सेवा मला मिळालेली आहे. मला वाटतं सेवा इथे आहे पण घेतली तारीख अयोध्येमध्ये ऐक नाही कृष्णाजी महाराज. कारण अयोध्येमध्ये जेव्हा सोहळा होता आमचे हरिभक्तीपरायण अष्टेकर महाराज आणि त्या सोहळ्याला हे सगळे या ठिकाणी महात्मे उपस्थित होते आणि तिथे या ठिकाणी सेवा माझ्याकडे आली. असो, सेवेसाठी हजर झालो. भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी वादक आहे, गायक मंडळी आहे, आमचे बालवारकरी सुद्धा या ठिकाणी आहे. सगळ्यांचे चरणी नतमस्तक होऊन आपण अभंगाचं थोडक्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचं काय करू की चिंतन करू. खरं तर असं की अभंग खूप मोठा आहे, चिंतन करण्यासाठी त्याला वेळही भरपूर लागणार आहे, पण आपल्याला मर्यादा आहे वेळेची. म्हणून तुकोबरायाचा आजचा हा अभंग आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी बलवान जो कोणी असेल आम्ही त्याच्या अंकित झालो म्हणजे त्याच्या स्वाधीन झालो असं महाराज या ठिकाणी म्हणतात. मला वाटतं या अभंगामध्ये बलवान कोण आहे याचं नाव मात्र तुकोबरायाने सांगितलेलं नाही. फक्त महाराज एवढेच म्हटले, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि म्हणून तुकोबराय काय म्हणतात, बलवान जो कोणी आहे त्याच्या आम्ही अंकित झालो, त्याच्या आम्ही स्वाधीन झालो आणि म्हणून आम्ही बलवान झालो. मला वाटतं आपल्या चिंतनामध्ये आपल्याला अगोदर ह्याचा निश्चय करावा लागेल. कशाचा? बलवान कोण आहे, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये बलशाली कोण आहे याचा शोध लावावा लागेल. आणि त्याचा शोध लागला की नंतर त्याच्या जर आपण अंकित झालो तर आपण स्वतः काय होतो, बलवान होतो. विठाला विठाला विठाला. आता मी अगोदर बोलून गेलो की व्यावहारिक दृष्टीने अनेक प्रकारची बळ या समाजामध्ये आहे. मला वाटतं सगळ्यात मोठं बळ कोणतं आहे की शारीरिक बळ असायला पाहिजे माणसाकडे. तर काही माणसं असे की शारीरिक बळ भरपूर आहे त्यांच्याकडे पण पाठबळ नाही. कोणतं बळ नाहीये? पाठबळ नाही म्हणजे त्याला कोणीतरी असे त्या ठिकाणी पाठी राखे नाही. म्हणजे काही लोकांकडे शारीरिक बळ नाही तर पाठबळ आहे.
वर काही मंडळी अशी दिसतात त्यांना शारीरिक बळ आहे, पाठबळ आहे, पण धनाचं बळ नाहीये. म्हणजे असे बळाचे अनंत प्रकार आपल्याला व्यवहारामध्ये दिसतील. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, आपण कुठलंही बळ घेतलं तर ते बळ त्याच्या क्षेत्रामध्ये त्याला बळ वाटतं, पण जेव्हा त्याच्यापेक्षा मोठा जर बळवान पाहिला तर मला वाटतं याचं बळ काय होतं की खुजं होतं, ठेंगणं होतं. समजा आपल्या संभाजीनगर मध्ये क्रमांक 1 जो श्रीमंत आहे, ज्याच्याकडे धनाचं बळ आहे, म्हणजे आपल्या संभाजीनगर मध्ये त्याचं नाव आहे की हा फार मोठा उद्योजक आहे, याच्याकडे खूप मोठा पैसा आहे. पण हाच आपल्या संभाजीनगरचा श्रीमंत मनुष्य मुंबईत गेला तर ठेंगणा पडतो. आणि म्हणून एक म्हण आहे की शेराला 1.25 शेर भेटला की पहिला पावशेर होतो. पहिल्याची किंमत काय होते? पहिल्याची किंमत 1 शेर नेणार, शेराला 1.25 शेर भेटला की पहिल्याची किंमत काय होती? पावशेर. मग ते धनाचं बळ असू द्या, ते मला वाटतं शारीरिक बळ असू द्या, किंबहुना आता गायक आहेत, आपण आपल्या परीने बरेच चांगले गायक आहे, पण आपल्यापेक्षा मोठा भेटला की आपण लहान होतो, त्याच्यापेक्षा मोठा भेटला की तो काय होतो? लहान होतो. म्हणून विश्वामध्ये तुम्ही कितीही दूर जरी गेला तरी तुमच्यापेक्षा बलवान लोक तुम्हाला सापडतील. सापडणार का नाही याला कुठल्याही प्रकारचं मला वाटतं त्या ठिकाणी संशय घ्यायचं कारण नाही. कितीही पैशावाला असला तरी त्याच्यापेक्षा अनेक लोक काय की जगामध्ये बलवान आहे. पण मला वाटतं या संपूर्ण विश्वामध्ये एक बलवान व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे काळ. त्याचं नाव काय आहे? काळ आहे. मला एक सांगा, कितीही पैशावाला असला तरी त्याला काळाच्या चपेट घातातून वाचता येत नाही, आणि कितीही शारीरिक बळ असलं तरी त्याला काळ सोडित नाही. अवघाची आकार ग्रासेला काळे. मला असं वाटतं की काळाच्या चपेट घातातून अवे बारकाले लोक सोडून द्या, पण ऋषी लोक नाही सुटले. 14 कल्प आयुष्यात जोडी तया मार्कंडेया काळ जोडी, युगांती लोम झडी परवडी तया लोमहर्षाची नरडी मृडी जे काळे. ज्ञानोबा म्हणतात लोमहर्षण नावाचे ऋषी होते, त्यांना एवढा वरदान होतं की बा युग गेल्यानंतर तुमच्या अंगावरचा एक केस गळेल आणि सगळी केस गळल्यानंतर त्यांना मृत्यू येईल. म्हणजे याचाच अर्थ आहे त्यांना सुद्धा मृत्यू आला. म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये कितीही मोठा व्यक्ती असेल तरी त्याच्या देहावर जी सत्ता आहे ती कोणाची आहे? काळाची आहे. विठाला विठाला. मला वाटतं हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. कारण एक लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्याच दिवशी तुमच्या मृत्यूचं स्थळ, तुमच्या मृत्यूची वेळ आणि तुमच्या मृत्यूचं कारण ठरलेलं आहे. म्हणजे जन्म झाला ना त्या दिवशी कुठे मरणार, कधी मरणार आणि कशाने मरणार, मला वाटतं याची सांगायची गरज नाही, हे ठरलेलंच आहे. आणि याची उदाहरणं आपण आता बघतोय. विठाला विठाला विठाला. एकदा काय झालं की गरुडाची आई बिमार पडली. आता गरुड काही साधा मनुष्य नव्हता. गरुड कोण होता? आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भगवंताचं तो वाहन आहे. आणि अलीकडल्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणू की तो कोण आहे? की भगवंताचा ड्रायव्हर आहे, सोप्या भाषेमध्ये. आणि आता ड्रायव्हरचं किती व्हॅल्युएशन आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. डायरेक्ट मंत्र्याला फोन नाही करता येत तुम्हाला, अगोदर कोणाला करावा लागतो? ड्रायव्हरला. महाराजाला डायरेक्ट फोन नाही करता येत, अगोदर कोणाला करावा लागतो? महाराज ड्रायव्हरला. मला वाटतं तुकाराम महाराजांनी हे जे काही प्रोटोकॉल आहे तो हा प्रोटोकॉल सांभाळला बरं का, की ड्रायव्हरला किंमत द्यायला पाहिजे. हा प्रोटोकॉल तुकोबरायाने सांभाळला. गरुडाचे पायी गरुडाचे पायी
आपण दररोज काकड्यामध्ये अभंग म्हणतो, गरुडाचे पायीचे वेळोवेळा डोई, आणि म्हणून गरुडाची आई बिमार पडली. एक आपली म्हण आहे, कोणती म्हण आहे? मोठ्याचा दुखला डोळा तर सारं गाव झालं गोळा. गरीब माणसं मेले तरी कोणी त्यांच्याकडे पाहत नाहीये, पण मोठा माणूस मेलाय, कशाने मेला, काय मेला, हे सगळ्या चिकित्सा होत राहतात. का? तो मोठा माणूस आहे. आता गरुड मोठा होता. गरुड म्हणजे कोण? देवाचं वाहन. आता मोठीची आई बिमार पडली म्हणून दररोज इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, कोणी असे वेगळे 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 मोठे लोक भेटायला यायचे. गरुड आणि दिवसभर देवाचं काम करायचं, आणि संध्याकाळी रात्री 8-8:30 घरी आले की गरुडांना आईला विचारायचं, आई आज कोण कोण भेटायला आलं होतं? आईने सांगायचं, आज इंद्र आले होते, चंद्र आले होते, ब्रह्मदेव आले होते. गरुडाने एक दिवस आईला निक्षून सांगितलं, म्हणे आई कोणीही भेटायला आलं तर फारसं काही टेन्शन नाही, पण यमदूत जर भेटायला आला तर मला आलेल्या कल्पना दे. कारण मी घरी आलो की सांगायचं का आज यमदूत आला होता. 5-7 दिवस उलटली, आणि त्याच्यानंतर खरंच यमदूत आला. एका कोनड्यामध्ये असा उभा होता आणि म्हातारीकडे बघत होता, स्मित हास्य करीत होता, असं गालातल्या गालात हसत होता. म्हातारीने त्याच्याकडे बघितलंय आणि तो म्हातारीकडे बघत होता. त्या आईने त्याला विचारलं, अरे बाबा तू कोण? तर सांगितलं, मी यमदूत आहे. कशाला आलात? म्हणे काही नाही, सहज तुम्हाला भेटायला आलो. म्हातारीला माहित होतं की आपल्या मुलांना सांगितलं की यमदूत भेटायला आला की मला सांगायचं. गरुड रात्री 8 वाजता घरी आले पहिलं आईने सांगितलं, गरुडा आज यमदूत आला होता, त्या कोनाड्यामध्ये उभा होता, माझ्याकडे स्मित हास्य करीत होता. गरुडाला पक्क कळाले की आपल्या आईच्या शरीराचं या ठिकाणी आयुष्य संपलंय. पण गरुड होता, गरुडाला असं विचारलं की आपण बघू चुकतं का नाही. गरुडानं रात्री आई उचलली, पाठीवरती घेतली. आता गरुड नव्हतो, आणि 3000 किलोमीटर तिकडे अगदी पूर्वेकडे त्या ठिकाणी महाराज हिमालयाच्या एका खोल दरीमध्ये रात्रभर प्रवास करून सकाळी 8 वाजता गरुड त्या दरीमध्ये एका गुहेमध्ये पोहोचला. मोठी गुहा होती, एक 50 स्क्वेअर फूटची अशी गुहा, आणि त्या गुहेमध्ये गरुडाच्या डोक्यात हे होतं की यमदूत आपल्या आईला नेण्यासाठी कुठे येईल? तिथे, रात्री जिथे होतं तिथे. आणि आपण म्हातारीला घेऊन कुठं आला होता? 3000 किलोमीटर इकडे. याचा अर्थ आपली आई आता त्या यमदूताला सापडत नाही, हा त्याचा उद्देश. त्या आईला गरुडाने खांद्यावरून पाठवून असं खाली उतरीत नाही, ते एवढ्यात यमदूत हजर झाला. जय हरी म्हणे गरुडा, जय हरी म्हणे करे तू कसं काय? काही नाही म्हणे, तुझ्या या आईचं लिखित असं होतं की या हिमालयाच्या या खोल दरीमध्ये, या गुहेमध्ये आज सकाळी 8 वाजता ही म्हातारी गरुडा तुझ्या समक्ष मी नेणार आहे. आणि मी रात्री जेव्हा आलो तर मी चिंता करीत होतो, विचार करीत होते की म्हातारीचा मृत्यू तिचे आहे, म्हातारी आता इथे तिथं जाव कशी? म्हणजे रात्रभर तू जे काम केलंय ते काम कोणाचं केलं? ते माझंच केलं. म्हणजे ती म्हातारी मरायसाठीच गरुडानं कुठे नेली? तिथे नेली. सांगण्याचा हेतू काय माहितीये का तुम्हाला? की तुम्ही कुठलाही प्रयत्न केला तरी काळ मात्र या देहाला सोडित नाही. एक सुभाषित आहे, त्या सुभाषिताचा खूप सुंदर अर्थ आहे. भोगे रोग भयम सुखे क्षय भयम विद्येश्वराज्ञो भयः विद्यावाद भयम तपेंद्रिय भयम रूपात भयम योषिता हर्षे शोक भयम रणरिपु भयम काया कृतांत भयम इत्थम जन्म निरर्थके क्षितितले विष्णु पदम निर्भयम. मला वाटतं एवढा आपण विस्तृत अर्थ केला 2 तास जातील त्याच्यामध्ये. काय म्हणतात माहितीये का ते? भोगे रोग भयम. आज हे बघा, आपण अतिशय भोग भोगणाऱ्या लोकांना रोगाचं भीव आहे. ते दररोज व्यायाम करतात, थोडं महाराज त्या ठिकाणी प्रतिकार शक्ती वाढवतात, व्यायाम करतात, हिंडतात, कमी आयुष करतात, अशा लोकांना रोग नाही. हृदय विकाराचे झटके हे जे येतात ना, ते आयत खाणाऱ्याला जास्त येतात, ऊस तोडणाऱ्याला नाही. म्हणजे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की जेवढा जेवढा भोग तेवढा तेवढा काय की त्याला रोगाचं भय आहे. म्हणून तर महाराज म्हटले ना, भोगे रोगा जोडून दिले
काय म्हटले तू कोपरा भोगे रोगा जोडून या दिले अनेका. सोप्या भाषेमध्ये जेवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोक राहतात त्यांना रोगराई कमी आहे, आणि ज्यांना अधिक भोग आहे त्यांना रोगाचं काय की आहे. सुखे क्षय भयम. हे बघा, व्यवहारामध्ये कुठलंही सुख मिळालं तर त्याला क्षयाचं भय आहे. क्षयाचं भय म्हणजे कमी 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 होत चालतंय. लग्नामध्ये तुम्ही ज्या सुखात होतात ते सुख आता राहिलेलं नाही. का राहिलं नाही त्याचं कारण आहे सुखे क्षय भयम. वित्तेशुराज्ञो भय. हा वित्त जे आहे ना, वित्त वित्त म्हणजे धन, धन म्हणजे पैसा, त्याला राजाचं भय आहे. मला वाटतं आता राजा राहिला नाही, पण ईडीचं भीव आहे की नाही. आता हे 3-4 वर्षामध्ये खूप चाललंय महाराज, इकडून उड्या तिकडं, तिकडून उड्या इकडं. पत्रकार लोक त्यांना विचारते तुम्ही तिथं मोठे झाले इकडे कसं काय आले. नाही म्हणे बा आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आलो. महाराष्ट्राच्या हितासाठी नाही, ज्याला जायचं भीव होतं म्हणून निघले इकडं. आपलं दुसरं काय कशासाठी. अनैतिक मार्गाने कमावलेली जी मालमत्ता आहेत ना, त्याला महाराज इन्कम टॅक्स वाल्याचं काय की भय आहे. म्हणून वित्तेश्वराज्ञो भय. हा विद्यावाद भयम. एखादा विद्वान असेल ना त्याला वाद घालणाराचं भय आहे. तपेंद्रिय भयम. तप केलं ना त्याला इंद्रियाचं भय आहे. आजही बघा, ही जी इंद्रिय आहेत अज्ञानी लोकांना, सामान्य लोकांना कधी जास्त त्रास देत नाही. माझं वाक्य नोट करा. इंद्रिय जे आहे ना, तर अनैतिक मार्गाला सामान्य लोकांना नेत नाही, पण जे थोडेफार देवाची भक्ती करायला लागली त्यांच्या पाठीमाग हे इंद्रिय मुद्दाम हातपाय धुवून लागतात. तपेंद्रिय भयम. ग्रामीण भाग होता, ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मातीची घरं असायची. त्या घरामध्ये उंदीर झाले 10-15. बाई बाजाराला गेली, बाईनं ते औषध आणलं आणि त्या गोळ्या वगैरे करून टाकल्या. अशा रात्रीच्या वेळेला काय झालं की 4-5 उंदरांनी त्या गोळ्या खाल्ल्या, गोळ्या खाऊन ती मेली. मग ही मेली कसं काय म्हणून जिवंत उंदीर त्यांचे जे होते बाकीचे राहून येऊन बघू लागले बाई मेली कसं काय. आणि तेवढ्या जिवंत उंदीर तिथे आल्याबरोबर मांजर पळत आली, आणि मांजर आल्याबरोबर आता हे मेलेले उंदराला पळता थोडंच येणार, पण जिवंत उंदीर पळाले. मग तिथे काही त्यांना थांबायला जागा इकडं तिकडं अडचणीत गेली. मांजर सारखा पाठलाग करते त्यांची, आणि मग पाठलाग करता करता आवाज झाला आणि त्या मालकणीला जाग आला. मालकीन उठून बसली तर बघत होती हे जिवंत उंदीर पुढं पळत होते आणि मांजर त्यांना पकडण्यासाठी मागे पळत होते. कीर्तनातली मांजर बोलती असं गृहीत. आणि मग त्या मालकीने मांजरीला हात मारली, म्हणले इकडे माऊत आहे. म्हणे काय मालकीन बाई, अगं 1 तास झालाय तू या उंदराचा पाठलाग करून राहिली, आवाज होऊन राहिला, माझी झोप मोडून राहिली, काय नेमकं तुला करायचं काय. काय नाही म्हणे मला भूक लागली, 3 उंदीर खाल्ल्याशिवाय माझं काही पोट भरत नाही आणि म्हणून मी त्यांना पकडते. मग मालकीन म्हणे तुला डोकं नाही, तुला अक्कल नाही, इथं 7 उंदीर मेलेले आहे ना, याच्यातले 2-3 खा आणि झोपून राह, तुझी भूक भागत माझी झोप मोडत नाही. ती म्हणे मालकीन बाई अक्कल तुम्हाला कमी म्हणे थोडी, कारण हे मेलेले उंदीर जर मी आता खाल्ले नाही ते का पळून जाणार आहे का. उद्या खाईन, परवा खाईन, कधीतरी खाईन, पण जे पळतात ना ते अगोदर खायचे. हे अज्ञानी मोकार लोक इंद्रियाची गिराईकच नाही. परमार्थ करायला लागला माणूस नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना सकंठी नाचवी, तपेंद्रिय भयम रूपात भयम विवशिता, हर्षे शोक भयम. बघा अतिरिक्त हर्ष झाला त्याचं पर्यवसान शोकात होत. रणे रिपू भयम. रणांगणामध्ये शत्रूचं भय आहे. थोडं मागे जो आपण, ज्याला भोग नाही त्याला रोगाचं भय नाही, ज्याला सुखच होत नाही त्याला क्षय होण्याचं भय नाही, ज्याच्याकडे पैसेच नाही त्याला इन्कम टॅक्सचं भय नाही, जो विद्वानच नाही त्याला वाद घालणाराचं भय नाही, ज्याला तपच माहित नाही त्याला इंद्रियाचं भय नाही, जो रणांगणातच जात नाही त्याला शत्रूचं भय नाही. तर सज्जनानो एक भय सर्वांना आहे, आणि ते जर कोणतं असेल तर काया कृतांत भयम नाशिवंत देह
जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य तो काळ सावधान. आपल्या 15-20 मिनिटांमध्ये आपण याचं चिंतन केलं की सर्वात बलवान जर कोण असेल तर त्याचं नाव आहे काळ. आता थोडं मला पुढे जायचं. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान सांगतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ज्ञानोबराने तर फार सुंदर ओव्या लिहिल्या महाराज. आकाशी सर्वत्र वसावी वायुने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावी दळी पर्वती वैसकान संधावी समुद्र रेखा ओलांडावी पृथ्वीया भूते वावी आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. विठाला आपल्या संभाजीनगर मध्ये वेदांताचे गाडी अभ्यासक आमचे आष्टीकर बाबा हे या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं चिंतन हे सुरू आहे. काय सुरू आहे? माऊली म्हणतात, आकाशे सर्वत्र वसावे. हे बघा, आकाश हे चारही भूतामध्ये व्यापक आहे. आता आकाशानं सगळीकडे राहावं ही देवाची आज्ञा आहे बरं का. वायुने वा नाव भरी उगे नसावे. आता गॅसची टंचाई आली हे ठीक आहे, पण देवाला जर एखाद्या वेळेस प्राणवायूची टंचाई आली तर कसं होईल बरं आपलं. वायुने नाव भरी उगे नसावे पावके दहावे. अग्नीनं जाळायला पाहिजे ही देवाची सत्ता आहे. वर्षावी जळे पावसानं वर्षा करावी ही देवाची काय की सत्ता आहे. पर्वती वैसकानं संडावी समुद्र रेखान ओलांडावी. हे बघा, उत्तरेकडे सातपुडा आहे आणि दक्षिणेकडे सह्याद्री आहे. तर आपल्याला याचं कधी त्या ठिकाणी चिंतन करीत नाही आपण. हे त्यांच्या मनानं बसले असं नाही. देव सांगतो ही आज्ञा माझी आहे. तर एखाद्या वेळेस सह्याद्री सातपुडा यांनी विचार केला की आपण भेटी घेऊ. लग्नात कशा भेटी घेऊ तू तसे आपला ठ्याचा होऊन जाईल मधामध्ये. पर्वती वैसकानं संडावी समुद्र रेखान ओलांडावी. एवढा मोठा पाऊस पडतो सज्जनानो, थोडा सुद्धा समुद्र आपली रेषा त्या ठिकाणी मर्यादा ओलांडीत नाही. पृथ्वीया भूते वावी आज्ञा माझी. आपण किती पाप करतो तरी पृथ्वी माता मात्र आपल्याला त्या ठिकाणी सांभाळते. ही कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता. मला पुढची ओवी सांगायची. मियाचे नेमीला साता काळू ग्रासितासे भूता या म्हणे आगते पंडू सुता जया परी. आपलं चिंतन हे चाललं. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात बलवान जर कोण असेल तर काळ आहे.
पण तो काळ हे कधी स्वतः कोणाला खात नाही, कारण त्याला त्या देवाची आज्ञा असेलच तर तो आपला काय करतो, ग्रास. म्हणून विश्वामध्ये बलवान काळ आहे आणि काळाचाही काळ आणि काळाचाही मालक जर कोण असेल तर तो देव आहे. बळीया माझा पंढरी राव विठाला आता आलं ध्यानात तुमच्या की सगळ्यात बलवान कोण आहे, काळ आहे. आणि काळाचाही काळ काळाचाही मालक जर कोण असेल तर तो कोण आहे की देव आहे. एकदा काय झालं की 10वी पर्यंत दोघ जण एका हायस्कूल मध्ये शिकत होते. एक होता गरीब, थोडा मंद बुद्धीचा होता, एक श्रीमंत होता, बुद्धिमान होता. योगायोगानं UPSC पास झाला, कलेक्टर झाला आणि भारतभर नोकरी केली आणि समजा संभाजीनगरला बदलून आला. याला कळालं गड्या की आपल्या बालपणीचा क्लासमेट आता काय की कलेक्टर झाले. रविवारचा दिवस होता आणि याला वाटलं चला हा बिगारी काम करणारा माणूस. गेल्यानंतर कलेक्टरच्या बंगल्यावरती गेले. साहेब घरीच होते. याने चिठ्ठी दिली की बा तुमचा बालपणीचा मित्र भेटायला आला. साहेब हे चांगले होते आणि मग साहेब बाहेर आले आणि त्या नोकर जे होते तिथे पोलीस वगैरे त्याला सांगितलं येऊ द्या. आता कलेक्टर कोण आहे, कोण हा बिचारा त्यांचा जुना मित्र आहे आणि हा त्या गेट मधून आत चालला. पण त्या कलेक्टरच्या बंगल्यामध्ये त्यांचा एक मोठा कुत्रा पाळलेला होता, काळा कुत्रा मोत्या नावाचा. त्या कुत्र्याला काय ते असं झोपलेलं होतं. हा एकदम गेला तर एकदम त्याला वाटलं काय आलं म्हणून पळत आला आणि याला चावणार, असं चावणार. एवढ्या साहेबांना पाहिलं. साहेबांनी मोत्या, अरे तो माझा क्लासमेट आहे म्हणे, माझा रिलेटिव्ह आहे, माझा संबंधी आहे. त्या कुत्र्याला कळालं बाबा कुत्र गुप्ती बसले. आता माणसाचं बोलून कुत्र्याला कळून राहिला, पुढचं नाही सांगितलं. कुत्र्याला कळते थांब म्हणले की थांब. कुत्रे कधी बेमान होत नाही, माणसं बेमान होऊन राहिले. त्या कुत्र्याला कळलं की ज्या अर्थी आपल्या मालकानं आपल्याला आवाज दिला हा आपल्या मालकाचा संबंधी आहे. काय गेला, जेवण वगैरे केला, थांब म्हणे आजचे दिवस थांबला. सकाळीच उठला, थोडं त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक आतल्या आत करू लागला. हा मोत्या बसलेला होता आणि याचं त्या ठिकाणी काही चालण्यात एवढं लक्ष नव्हतं. एकदम मोत्याच्या पाठीवर याचा पाय पडला. त्या मोत्यानं त्याला हो नाही केलं तर तू नाही केलंय. काल नुसता आत चालला होता, त्याला चावायसाठी धावला होता आणि आज त्याच्या पाठीवर पाय पडला तरी त्याला हो चू का करीत नाही, कारण त्याला कळालं हा माझ्या मालकाचा कोण आहे, मित्र आहे. एकदा का तुम्ही जर देवाची जवळी जर केली, जगा काळ काय म्हणतात, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला, पाय का दिला, त्याचं कारण आहे की आम्ही देव जो आहे त्या देवाच्या संबंधामध्ये गेलो. हे बघा, लोक आपल्याला उपेक्षेनं बोलतात, उपासना बोलतात, आपण कधी वाईट मानायचं नाही, कधीच नाही. माणसानं कोणी जर आपल्या, आता वारकऱ्याला विशेषतः जास्त उपासना बोलतात. वारकरी असतील, आमच्या माता भगिनी वारकरी असेल तर त्यांना काय करतात, उपासना बोलतात. तसे काही लोक उपासना बोलतात तर तुम्ही काही वाईट मानून घेत जाऊ नका. काही लोक काय म्हणते माहितीये का, बगर माळकरी, तुमचं काय गळ्यात माळून पोटात का, असं म्हणतात ना कधी कधी. त्यांना म्हणा हे बरोबरच आहे, आमच्या गळ्यात माळ असल्यामुळे आम्ही काळाला पोटात घातलो, तुम्ही काळाच्या पोटात. म्हणजे आपल्या गळ्यात माळ असून काळ कुठं साठवला आपण, पोटामध्ये. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या पोटात काळ नाही, ते काळाच्या पोटात. मला काय म्हणायचं इथे, महाराज काय म्हणतात, हा जो काळ आहे ना, आम्ही देवाचे झाल्यामुळे, आम्ही देवाची संबंध जोडल्यामुळे जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. म्हणून बलवान काळ आहे आणि काळाचाही मालक देव असल्यामुळे त्या देवाचे आम्ही अंकित झालो.
हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. बळयाचे अंकिता बळयाचे अंकिता बळयाचे अंकिता बळयाचे आपण या अभंगातील पहिल्या पदाचं चिंतन केलं. आता पहिलं पद कोणते? फक्त बलवान, बळीया. बळीया कोण आहे? आता देव आहे. आता दुसऱ्या पदाचं चिंतन करू आपण. आम्ही त्या बलवान असलेल्या देवाचे अंकित झालो. अंकित म्हणजे काय झालो? आम्ही स्वाधीन झालो. हे बघा, आपला हिंदुस्थान, आपला भारत देश इतका श्रेष्ठ आहे की आपल्या भारत देशामध्ये दृष्टांत देण्यासाठी दृष्टांत आहे, अन्य देशामध्ये नाही. माझं वाक्य फार थोड्या लोकांना कळेल, कारण दुसऱ्या देशामध्ये असं कुठेतरी निष्ठेचं उदाहरण द्यायचं असेल, शरणागतीचं उदाहरण द्यायचं असेल तर दृष्टांत नाही मला. आपल्या भारत देशामध्ये आहे. रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, पश्चिमातले राष्ट्र आपल्याला काळे समजतात. काळे, आपल्या इथे गोरे जरी लोक असले तरी काय समजतात? ते काय म्हणतात? काळे आहे. गुरुजी सोप्या भाषेत बोलायचे की पश्चिमेतल्या राष्ट्रामध्ये गोऱ्या कातड्याचे लोक आहे, गोऱ्या कातड्याच्या महिला आहे पण पतिव्रता नाही. आणि आपल्या भारत देशामध्ये काळ्या आहे पण कशा आहे? त्या पतिव्रता आहे. म्हणजे काय आहे? पतिव्रता कशी असते? जी अंकित असते तिचं नाव असतं पतिव्रता. हे उदाहरण आहे, माता भगिनीच हे उदाहरण आहे की तुम्ही देवाचे अंकित झाले म्हणजे कसे झाले. तर मला वाटतं पतिव्रतेचे एक उदाहरण आहे. पतिव्रता कुणाला म्हणायचं? माऊलीला विचारू आपण. पतीचे मता अनुसरुणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची गा. सरळ आणि सोपा अर्थ आहे. पतीचं मत, मत म्हणजे विचार. आता तुम्ही मतदान करता का नाही, म्हणजे तुमचाच विचार तुम्ही त्या मशनीच्या द्वारे काय करता? व्यक्त करता. तसं पतीचं मत हे जिचं व्रत आहे, दुसरं व्रतच नाही. एकादशी, सोमवार वगैरे व्रत नाही त्या मातेचं आहे, करते ती, पण तिचं सगळं मत काय सांगू का? फक्त पती सेवा हे तिचं काय की व्रत आहे. तिला काय म्हणायचं? पतिव्रता. पतिव्रता म्हटलं ना की पतिव्रतेला 3 गोष्टी असतात. एक असतं भूषण, दुसरा असतो विधी आणि तिसरं असतं लक्षण. कपाळावरती कुंकू आणि गळ्यामध्ये मणी, मंगळसूत्र हे माता बहिणीचं काय की भूषण आहे. पण भूषण असलं म्हणजे पतिव्रता असते असं नाहीये. तिला काही पुढे विधी आहे. बघा, आपण संक्रांतीच्या दिवशी माता भगिनी सुवासनेचं काय देतात? ते वाण देतात. हा विधी आहे. वट पौर्णिमेला दोरा वगैरे बांधून काय करतात? की पूजा करतात, उपवास वगैरे धरतात. म्हणजे पतिव्रतेला किती गोष्टी झाल्या? आता 2. एक आहे भूषण आणि दुसरा आहे विधी.
आणि तिसरी गोष्ट आहे की तिला लक्षण आहे. कोणतं लक्षण आहे? जी माता भगिनी कायेनं वाचेनं आणि मनानं पतीची झालेली आहे, हे तिचं काय की लक्षण आहे. म्हणजे पतिव्रतेला किती गोष्टी झाल्या? एक भूषण, दुसरा विधी आणि तिसरं लक्षण. कळलं? मग त्या माता भगिनीला म्हणायचे की पतीच्या अंकित आहे. कोणाच्या अंकित आहे? कधी जिला भूषण आहे, विधी आहे आणि काया वाचा मनानं ती पतीची झालेली आहे. तसं आपण देवाचे अंकित झालो, मग हे ओळखायचं कशावरून? त्याच्यासाठी अगोदर काही वारकऱ्याला भूषण आहे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी माता भगिनीला जसं भूषण आहे तसं वारकऱ्याचं भूषण कोणतं आहे? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय जळजळा. असं का? मला वाटतं जळजळा. आता जळजळा सुरू झाला. आता नाही राहिलं. मला वाटतं माळ म्हटल्यानंतर पहिली माणसाच्या मनातली जळजळ निघून गेली पाहिजे. महाराज काय म्हणतात? हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि मग झालं, माळ गळ्यात घातली, गोपीचंदन लावला आणि काहीच विधी नाही. त्याला मला वाटतं देवाच्या अंकित म्हणायचं नाही. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीसी व्रत सार. सकाळी उठायचं, देवाची पूजा करायची, देवदर्शन घ्यायचं. ज्ञानेश्वरीच्या वयवाताचा हा त्याचा काय की विधी आहे. आणि एवढ्यावर भागत नाही. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. हे वारकऱ्याचं भूषण, विधी आणि काय लक्षण. आणि या 3 गुणांनी जो युक्त आहे त्याला म्हणायचं बळीयाचे अंकित. जर तुमच्याकडे हे 3 नसेल ना, तर आम्ही देवाच्या अंकित झालो असं म्हणायचं तुम्हाला अधिकार नाही. आता 3रं पद आहे, आम्ही झालो बळीवंत. तुकोबर आहे म्हणता, बलवान जो देव आहे आम्ही त्याच्या अंकित झालो. हे बघा, पंचकरण, विचारचंद्र, हृदय, विचार सागर हे आध्यात्मिक ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्रिपुटी नावाचा एक प्रकार आहे. त्रिपुटी म्हणजे काय? अध्यात्म, आधिभूत आणि अधिदैवत. इंद्रियाला काय म्हणतात? अध्यात्म. इंद्रियाचे जे विषय आहेत त्याला काय म्हणायचं? अधिभूत. आणि त्या इंद्रियावर जी देवता असते त्याला काय म्हणायचं? अधिदैवत. हे बघा, माणसाला वाचा चांगली असते पण पुढे चालून बोलता येत नाही असं समजायचं. त्याच्यावर अग्नी नावाची देवता ती उठून गेली, त्याच्यावर राहिली नाही आणि म्हणूनच बोलता येत नाही. तुम्हाला सोपं विचारतो, सोपं. पाण्यामध्ये बुडी मारल्यानंतर माणसाला बोलता काय येत नाही. काही काय म्हणते त्याच्या तोंडात पाणी जाईल म्हणून. तोंडात पाणी नाही जाणार, कारण वाचेची देवता अग्नी आहे आणि अग्नीचं पाण्याचं वैर आहे म्हणून बोलता येत नाही. वर आलं की ते वैर संपत, मग ते म्हणतं आम्ही जरा बुडालो होतो.
आलं का तुमच्या ध्यानात? मग आपली जी मी जे बोलायलो ना आता ते याच्यावर अग्नी नावाची देवता आहे. मग असं आहे, आपण आता लोकांजवळ पाप केलेलं सांगतो का पुण्य केलेलं सांगतो? खरं सांगायचं, इमानदारीने सांगायचं. पुण्य केलेलं सांगतो. आणि अग्नीचं काम काय? जाळणं. मग तुम्ही मी अमुक अमुक पुण्य केलं असं जर म्हटलं ते अग्नी जाळून टाकतो ना. माझं म्हणणं काय की किमान देवाच्या समोर कोणी नसल्यावर केलेल्या पापाचा परिहार द्या. देवा मी असे वाईट काम केले गड्या आणि मला याच्यातून तू सोड. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझे म्या ठेविली नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा. तुकोबरांची गाथा वाचा. गाथेमध्ये जेव्हा जेव्हा लहानपण घ्यायचं, जेव्हा जेव्हा कमी पण घ्यायचं, जेव्हा जेव्हा दोषाचं वर्णन करायचं, त्यावेळेस महाराजांनी मी शब्दाचा प्रयोग केलेला आहे. कोणत्या शब्दाचा? आणि मी एक वचने आहे का अनेक वचने आहे? एक वचने आहे. मी तव अनाथ अपराधी, मी तव अवगुणी अन्यायी, देवा मी पतित पतित, तैसा मी एक पती. किती प्रमाण देऊ तुम्हाला? हे सगळे प्रमाण द्यायला लागले तर आपल्याला तीर्थन करता येणार नाही. म्हणजे तुकोबराया आपण देवाच्या समोर परिहार कसा द्यावा ह्याच्यासाठी जेव्हा दोषाचं वर्णन केलं त्यावेळेस महाराजांनी कुठला शब्द प्रयोग केला तर मी अन्यायी आहे, मी पापी आहे. आणि जेव्हा महाराजांना तुकोबरायांना सांगुलपणाचा प्रयोग करायचा तेव्हा महाराजांनी आम्ही शब्दाचा शब्द प्रयोग केला. आम्ही एक वचने आहे का अनेक वचने आहे? अनेक वचने. आता आपलं प्रमाण झालंय जगा काळ खाय. आणि महाराज काय म्हटले? आम्ही म्हणजे कोण? आपण सगळे चालू त्याच्यात. तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले, चांडाळ चौकडीने एका बाजारात स्त्रियाला पाठवलं आणि ती जेव्हा महाराजाकडे हावभाव करू लागली त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, बाई जाई व माते न करी सायास. आणि महाराजांनी तिथे म्हणायला पाहिजे होतं मी विष्णुदास तैसा न हो. महाराज काय म्हटले? आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणजे जेव्हा वाईट पण घ्यायचं तेव्हा महाराजांनी एकट्याने घेतलं आणि जेव्हा चांगले पण घ्यायचं तेव्हा महाराजांनी आपल्या सगळ्या लोकांना घेतलं. हे महाराजाचं वैभव आहे. आता आपलं उलट आहे. तुमचं सगळ्यांचं तपासा, माझं सगळ्यांचं तपासा. एखादं चांगलं काम केलं लोक काय म्हणतात, महाराज मी होतो म्हणून काम झालं, मी होतो म्हणून काम झालं, मी होतो म्हणून काम झालं. आणि मग त्याला म्हणा करे इथं कसं काय पांगलेलं? नाही, आमचा वार्डच बॅक करे. म्हणजे पांगलं की आमचं आणि जमलं की मी, हे असे आपण महाराज काय म्हटले? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मग सज्जनानो तुकोबरायाकडे कुठलं बळ आलं असेल बरं? विवेकासहित वैराग्याचे परमार्थामध्ये बळ असायला पाहिजे. आपण जर ग्रंथ अध्ययन करायला गेलो तर कुठल्याही ग्रंथामध्ये पहिलं साधन जर कोणतं असेल तर विवेक आहे. आत्म विवेक. विवेक म्हणजे काय सांगतात? हे खोटं आहे हे खरं आहे असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय त्याचं नाव काय की विवेक. फलगट तो संसार हेत सार भगवंत. माऊलीचं बघा बघा, सलिली पैदैसे एक भोवने मिळाले असे ते निवडून राधांसे वेगळी किती काज मुखे किडाळ तोडून या तो काळ निवडी ती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आईने करिता. म्हणजे सारा साराचं झालेलं जे मिश्रण आहे त्याचं पृथक्करण करणे याचं नाव काय विवेक. आत्मा सार आहे,
स्थूल सूक्ष्म कारण देह असार आहे, असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला त्याला काय म्हणायचं? विवेक. आता वैराग्य कशाला म्हणायचं सांगू का? 18 भार वनस्पती फळी फुली वाहती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. हा प्रपंच अनित्य आहे, जे विषय रांधिली रस सोय, जै जेवणारा खावी होय, तै ताटाचे सांगून जाय जे या परी, तैशी संसारा या समजता, जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. आपल्याला काय होतं? वैराग्य कधी होतं सांगू का? प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रपंचाचा तागाची जी बुद्धी होती याला जिहासा वैराग्य म्हणायचं. कोणतं? जिहासा. आणि सगळं अनुकूल असावं, याच्यामध्ये माझा मृत्यू आहे, मला नरकाला जावं लागेल, त्याचा त्याग करणे, याला म्हणायचं जिज्ञासा वैराग्य. आणि म्हणून तुकोबाराच्या अंगात कोणतं बळ होतं मला? तर महाराज अंगात वैराग्याचं बळ होतं. कोणतं बळ होतं? वैराग्य. आपल्याला माहिती आहे, आता जसं भारतरत्न वगैरे पुरस्कार दिले जातात आणि पुरस्काराबरोबर एक काही मिनिमम रक्कम दिली जाते, 4-5 लाख रुपये. समजा ज्यांना आता स्वर्गीय लता दिदी यांना पुरस्कार, स्वर्गीय भीमसेन जोशी यांना तो पुरस्कार मिळाला, मला वाटतं स्वर्गीय अब्दुल कलाम यांना तो पुरस्कार मिळाला. त्यांना पैसे कमी होते म्हणून 5 लाख रुपये देत नाही, ध्यानात घ्या, की त्यांना एक सन्मान म्हणून तो दिला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायचा सन्मान म्हणून नजराणा पाठवला होता. काय म्हणून पाठवला होता? सन्मान. आणि एवढा मोठा नजराणा आला तरी महाराज नम्रपणे त्याचा त्या ठिकाणी काय केला की स्वीकार केला नाही आणि सांगितलं, बाबा आम्ही जेणे सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, याला काय म्हणायचं? वैराग्य म्हणायचं. आणि वैराग्यानंतर खरं बळ कोणते सांगू का? निश्चयाचे बळ तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुकोबारानंतर आम्ही बलवान देवाच्या अंकित झाल्यामुळे आमच्या अंगात बळ आलं. आता कोणाच्या अंगात हे बळ आहे ज्याचं त्याने शोधायचं. पहिलं बळ आहे विवेकाचं, दुसरं बळ आहे वैराग्याचं, आणि तिसरं बळ आहे निश्चयाचं. आता निश्चय नेमका कोणता? आपण माऊलीला विचारून तुकोबाराला विचारू. बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. कोणता निश्चय असायला पाहिजे सांगू का? वेदांत तत्वज्ञान असा सिद्धांत मानतोय. कसा? मी आतापर्यंत सगळं वर्णन केलं काळाचं, मृत्यूचं. मी तुम्हाला असं विचारतो की जन्माला येण्याच्या अगोदर हे शरीर होतं का? असं कोणाला विचारायचं बा. आपला जो जन्म दिवस आहे त्याच्या अगोदर 15-20 महिन्यानं जर आपण विचार केला हे शरीर होतं का नाही? मृत्यूनंतर हे शरीर राहणार आहे का नाही? म्हणजे जन्माच्या अगोदरही शरीर नव्हतं आणि मृत्यूनंतर हे शरीर नाही. जन्माच्या अगोदर शरीर नव्हतं का जीव नव्हता, असा माझा प्रश्न. शरीर नव्हतं का जीवात्मा नव्हता? शरीर नव्हतं का जीवात्मा होता? कशावरून होता बरं? जीव होता, कशावरून होता? अरे दादा, मी आज 5 वाजता इथं होतो का? नाही. मग 5 वाजता मी इथं नव्हतो म्हणजे तिकडं नव्हतो असं होतं का? तसं इथं नव्हतो. आपल्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात मी आज 5 वाजता नव्हतो, पण तिकडं नव्हतो का? होतो. काय पुरावा आहे त्याला? तिकडं होतो याला आयडेंटिटी काय नसतं, त्याला आयडेंटिटीची गरज नसते. मी तिकडं नसतो तर इथं कशाला आलो असतो? होतो म्हणून आलो आणि आलो म्हणून जाणार. 100 वर्षाच्या अगोदर हा जीव जरी या शरीरात नव्हता तरी कोणत्या तरी शरीरात होता. आता आला
आणि आल्यानंतर पुन्हा हे शरीर संपलं की कर्मानुगच्छते जीव एका. आपल्याकडे माणूस मेल्यानंतर माणूस मेला असं म्हणतात, पण जीव मेला असं एकही म्हणत नाही. काय म्हणतात मग महाराज? जीव गेला. त्यानंतर याच्यातला काय गेला? जीव गेला म्हणजे मेला असं होतं का? नाही. जीवन देखे मरण धरी न विसामी जीर्ण वासांश जीर्णानी यथा विहाय नवानी लुन्नाती नरूपराणी. काय झालं? आपल्या डोक्यामध्ये भारतीय तत्वज्ञान लवकर जात नाही. भक्ती जाते पण तत्वज्ञान जात नाही. आणि त्याच्यामुळे जीव मुळात हा अमर असून या देहाला मी समजल्यामुळे मी मरका समजू राहिला ना, तर वास्तविक पाहतो तो मरका नाही, अमर आहा. अमर आहा खरे की पहा खोटे. विठाला काय झालं बघा सांगा. एक तर जन्माला आल्यानंतर आई वडील म्हणतात रे बाबा तिकडे जाऊ नको मरशी. म्हणजे त्यांनी काय घातले? संस्कार. आणि इकडून तिकडून माळ घातली तर गुरु म्हणतात नाही नाही इकडे तिकडे गेला तर पुन्हा मरशील. म्हणजे गुरु मारतात. माझं म्हणणं आहे जीव मुळात कसा आहे की अमर आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितवा न भूयः. खरं तुमची डोक्यावर चाललं मला कळत आहे. पण तुम्ही मरके नसून शरीरामुळे मी मरके आहे असं समजायला लागला. हा खरा निश्चय का खोटा निश्चय? महाराज आता खोटा निश्चय. माझं म्हणणं आहे आता असा निश्चय करा. कसा? आता तुम्ही मरणार आहे हा निश्चय तुमचा ऑलरेडी तयार आहे. इथं कोणाला वाटतं आता आम्ही काय की मरणार आहोत? मरणार नाही तरी मरणार आहे असं काय झालं तुमचा निश्चय. पण असा निश्चय करा बरं आता निदान तितका पुरता होईना. आम्ही अमर आहे, आम्ही अमर आहोत असा निश्चय केला. तुमच्यावर काही एमएससीबीचं बिलियन शिल्लक असं केलं असं निश्चय करून केला नाही. एकाला गँग्रीन झाला. गँग्रीन नावाचं रोग कळतो तुम्हाला. आणि ते गँग्रीन झाला आणि बजाज हॉस्पिटल ऍडमिट केलं. त्याला गेली मंडळी भेटायला. ते गँग्रीनच्या वार्ड मध्ये टाकलेला होता तो. हे 10-12 जण गेले मला भेटायला. गेल्यानंतर गँग्रीन झाला होता तुम्हाला म्हणे भाऊ. त्याला नुसतं म्हणा तुम्ही काय? अरे बाबा गँग्रीनचा माणूस तर वाचतच नाही. लवकर मरण उशिरा मरण. लवकर मरण. त्याला काय म्हणायला पाहिजे? आपल्या वार्डात 10-15 मिनिट झाले. कोरोनात अर्धे लोक तशीच गेली. कसे? तसं तुम्ही अमर असून मरके समजून राहिले. माझं म्हणे तुम्ही आम्ही अमर आहे असं समजा ना. भारतीय संस्कृती आणि वेदांत तत्वज्ञान ते सांगतात अमृतस्य पुत्र हा. बाकीचे सगळे धर्माचे तत्वज्ञान सांगतात क्षणिकम क्षणिकम शून्यम शून्यम. आणि आपलं तत्व काय सांगतं? तो अमर आहे, तो अमृताचा पुत्र आहे. ममेव अंश जीवलोके. पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये कोल्याच्या पुत्र्याच्या अशा गोष्टी. आता शहरी भागात आता सगळी बरीच अर्धे ग्रामीण भागातूनच इथे आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये एक मेंढपाळ होता. मेंढ्या चारणारा. आणि त्याच्या गावापासून त्यानं 2 किलोमीटर डोंगराला मेंढ्या न्यायच्या. मेंढ्या चारायच्या, गावाच्या बाहेर आणायच्या. पुन्हा तिथे त्यानं एक मोठं त्यांना एक कोठा केलेला होता. त्या कोठ्यात ते थांबायचे. त्यांना दुसऱ्या दिवशी मेंढ्या काढल्या. जंगलात गेला 2 किलोमीटर घेऊन. आणि संध्याकाळच्या वेळेला त्या मेंढपाळाने त्या मेंढ्या घराकडे काढल्या. त्या मेंढ्यामध्ये जो नर असतो त्याला येडक्या म्हणतात. बऱ्याच लोकांना माहित त्याला काय म्हणतात? येडक्या. येडक्याच्या डोक्यात असं आलं की हा मालक आपल्याला 2 किलोमीटर घरी नाही. तिथे त्या कुंपणाच्या आत आपल्याला कोंडी. आणि रात्रभर तिथे आले की सकाळी सकाळी कोणा चारायला काढ कुठं आणला तर इथंच. म्हणजे 2 किलोमीटर जाणे 2 किलोमीटर येणे. 4 किलोमीटर प्रवास होतोच नाही का आपल्या. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू एवढे म्हणजे मेंढ्यात त्याला कुठं समजतं म्हणे आपण इथंच राहू म्हणे मुक्कामाला जंगलामध्ये. कोण खातं म्हणे आपल्याला. आणि ते एका झाडाच्या आडुशाला गेलं. मेंढपाळाने मेंढ्या घरी काढल्या. त्याच्या काही लक्षात आलं नाही. तो येडक्या म्हणू लागला बरं झालं बाबा आपल्याला काय 2 कोस जायचं नाही न्यायचं नाही. आता सुरक्षित जागा पाहू म्हणे. म्हणजे कसं गुहा होती ज्याला फुलाशी दरी म्हणतो ना. त्या डोंगरामध्ये भुयार म्हणतो आपण. एक 100 स्क्वेअर फुटाचं ते भुयार होतं. त्याच्यात गेला मस्त निवांत. किती पाऊस आला तर काही हे नाही म्हणजे अडचण नाही. पूर्वेकडे तोंड केलेलं. त्या भुयाराचं तोंड पूर्वेकडे. चंद्राचा उदय झालेला. 9-9:30 वाजलेले. आणि चंद्राचा प्रकाश त्या भुयारात गेला. त्या
आणि जेव्हा या येडक्यानं खाली पाहिलं ना तर ते वाघाची गुहा होती. कोणाची होती ती? वाघ गेला होता शिकारीला आणि ते वाघाचे पावलं दिसले त्याला. मेंढा म्हणेकडे गलत केली म्हणे आपण चुकीच्या ठिकाणी थांबलो म्हणे. आता इथे वाघ नाही पण कदाचित जर वाघ आला तर आपण आताच मेलो म्हणे. आता आपले म्हणजे जिवंत राहणं जवळजवळ अशक्य आहे. पण त्याला वाटलं तर काय करावं. ते थरचं त्या गुहेच्या बाहेर आलं. पूर्वेकडे तोंड होतं तर असं आयटीनं घुसलं आणि फक्त देवाला विनंती करीत होता की आजच्या दिवस वाघाला बाहेरून इकडे घराकडे येण्याची बुद्धी येऊ देऊ नको म्हणजे मी वाचलो. आणि फक्त त्याच्या डोक्यात एक होतं वाघाने येऊ नये आणि मी कस तरी रात्रभरीत आता राहिलो तर राहिलो पण मी मरू नये. आणि एवढं काही विचार करीत वाघ समोरून येऊ लागला. अरे बाप. वाघ पाहिल्यानंतर येडक्या म्हणे आता आपण आज 100% मेलो बरं का अरगडे बाबा गेलो म्हणे. आता 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 काय राहिलो होतं त्या येडक्याचं काहीच नाही. पण याच्या डोळ्यावर चंद्राचा प्रकाश पडल्यामुळे याचे डोळे चमकू लागले आणि ते वाघानं पाहिले. आणि वाघाची एक मानसिकता अशी झाली की 10 वर्षापासून या जंगलात राहतो पण माझ्या गुहेच्या पुढे एवढा आयटीन अजून कोणताच प्राणी बसला नाही. ज्या अर्थी बसला त्या अर्थी आपल्यापेक्षा थोडा बलवान असायला पाहिजे. ताकद पण किती आयटीन बसलं म्हणे. म्हणजे ही कोणाची गलत फॅमिली झाली कोणाची त्या वाघाची. आणि वाघ म्हणे बाबा उगीच रिस्क घेण्यात काही अर्थ नाही म्हणे. इथून आपली थोडी इन्क्वायरी करू चौकशी करू आणि चौकशी अंती तो प्राणी जर आपली शिकार ठरला तर खाऊ आणि जर आपल्यापेक्षा बलवान असेल तर रात्रभर मुक्काम दुसरीकडे करू. काय आपलं थांबलं एवढ्या होतं काही नाही. यानं पाहिलं येडक्याने की गड्या म्हणे आता आपण तर जगू शकत नाही पण जगण्याचा एक प्रयत्न करू आणि जगलो तर जगलो नाही तर मेलेलो तर आहेच ना. याच्यात काही वाद नाही ना. जगण्याचा प्रयत्न करू. आणि मग वाघ त्या येडक्याला काय म्हणतो माहितीये का. अरे हरामखोरा माझ्या गुहेच्या पुढे आतापर्यंत 10 वर्षात कोणीच बसला नाही एवढा ऐकून तू बसला तू कोण आहे म्हणे. येडक्या म्हणे गाड्या ढिल्ल पडून चालणार नाही. ढिल्ल पडलं की आताच गेलं म्हणे आपलं. यानं उसना वसान आणलं आणि हे वाघाला काय म्हणे हरामखोरा मला कोण आहे म्हटल्यापेक्षा तू सांग म्हणे अगोदर कोण आहे. एकदम वाघ जरा काय झाला की खपकला. वाघ म्हणे हरामखोरा मला वनराज म्हणतात म्हणे. वनराज वनराज शब्दाचा अर्थ काय माहिती का. वनाचा राजा. येडक्या म्हणे मला मेषराज म्हणतात म्हणे. मेषराज कळतं का तुम्हाला. मेष म्हणजे मेंढी मेंढीचा आणि मेषराज शब्द वाघाला माहित नव्हता. वाघ म्हणे आपण अनेक राजे पाहिले पण मेषाचा राजा पाहिलाच नाही म्हणे. आणि मग वाघ विचार करूला एवढ्या ऐकून मरूनच हा बसलाय आणि आपल्यापेक्षा बलवान आहे म्हणून आजचे दिवस मुक्काम दुसरीकडे ठोकून वाघ वापस फिरला पळायला लागला. आणि वाघ पळायला लागल्यानंतर कोल्यानं पाहिलं तो कोल म्हणे जर वाघ पळून राहिला त्या जंगलात प्राणीच कोणता आला असं म्हणे. कोल म्हणता थांब वाघा थांब वाघा. आता वाघाला माहित होतो कोल लबाडे वापस नेईन आपल्याला. वाघ म्हणे गड्या उद्या भेटतो मी पण आज मी भेटत नाही म्हणे. कोल म्हणे थांब आराम कर. आता कोल्याला चिकित्साच करायची होती. कोल जरा जोरानं पळालं वाघाच्या पुढे आडवं आलं आणि त्याला सांगितलं थांब म्हणे वाघ. कोल म्हणे हराम खोरा तू पळायला लागला प्राणी कोण आला हे सांग ना म्हणे मला. ते म्हणे आता प्राणी काही सांगता येत नाही म्हणे पण माझ्या गुहेच्या पुढे कोणीतरी आयटीनं बसला मी त्याला नुसतं दरडावून विचारलो तो कोण आहे त्यानंच मला दरडावून विचारलं म्हणे. मग मी वनराज सांगितल्यावर त्याला मेषराज सांगितलं तू मेषराज. बोल म्हणे गाढवा जरा व्याकरण शिकणार म्हणे. मेष म्हणजे मेंढी राज म्हणजे राजा. मेंढीच राजा म्हणजे येडकी येडकी आपली शिकार आहे म्हणे. पागल कुठला लागला म्हणे पळायला. वाघ म्हणे उद्यापासून क्लासला तुझ्याकडे व्याकरण पण आता आज नको म्हणे मला आता जाऊ. कारण वाघाच्या मनामध्ये पक्क भीती होती की आता आपल्याला थांबायचं नाही. आणि कोल त्याच्या स्वार्थावर होत. कोणत्या स्वार्थावर होत. कोल्ह्याला वाटलं वाघाला वापस नेलं आणि येडकी आपली शिकार म्हटल्यानंतर कोल्ह्याच्या मुळे मला शिकार मिळाली म्हणून एक 10-12 हिस्सा कोणी मला वाघ देईल. मला वाटतं असे कोल्हे असे वाघ राजकारणातले बरं का माफ कर शेती याच्या तोंडात घालते ते त्याच्या तोंडात घालते आणि बरेच शिकारी अशा तिच्यात भराटले जातात. विठाला आता कोल्ह्यात ते स्वार्थ होता. वाघ म्हणे का मी काही येत नाही
कोल्याला पक्क कळालं की वाघाचा आपल्या भरोसा नाही, आपण लवड आहे. कोल म्हणे एक काम कर, माझ्या बोलण्यावर तुझा भरोसा नाही म्हणून एक तुला युक्ती सांगतो, आपण दोघे शेपटीला गाठी बांधू, शेपटीला. मग आता काही भरोसा, आता मग तर भरोसा बसा नको, कारण जे माझं होईन ते तुझं होईन, जे तुझं होईन ते माझं, आणि ते बरोबर होईल ना, ह्याच्यात काही अडचण नाही ना. कारण कोल आणि वाघ शेपूट बांधल्यावर एकमेकाला पाळता येते का? जॉईंट खातं म्हटल्यावर एकट्याला म्हणजे करता येते नाही. हे पटलं कडे त्या वाघाला, आणि मग गाठी बांधल्या आणि वाकडे 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 पुन्हा पहिल्यांदा वाघाने जिथून चौकशी केली तिथे येऊन उभे राहिले. पुन्हा वाघ एकदा कोल्याला काय म्हणतो, तो चांगलं निरीक्षण कर की खरंच ते येडके आहे का. जेव्हा येडक्यानं पाहिलं की कोल्यानं वाघ आणला, त्यावेळेस येडक्याला पक्क माहित होते की आता मेषरा शब्दाचा पूर्ण अर्थ सांगूनच कोल्याने वाघाला वापस आणलं. तसं काही आणलं नाही, आता तर आपण जगतच नाही म्हणे आपण, असं येडक्याच्या मनात पक्क. पण येडक्याने पक्का निश्चय केला, काय गड्या आता मेलेलो आहोत हे 100% याच्यात वाद नाहीये, परंतु जगण्याचा काय करू आपण, एक प्रयत्न करू. आणि मग वाघ त्या कोल्याला म्हणतो, इथून बघ जरा चांगलं ते येडक्याच आहे का. आणि वाघाचा भरवसा बसावा म्हणून कोल नुसतं त्या येडक्याकडे पोहू लागलं. एक मिनिट असं येडक्या काय म्हणलं माहितीये महाराज, अरे कोल्या म्हणे तुला मी शिकारीला पाठवलं, 2 वाघ आणायला सांगितलं, एकच घेऊन चालला काय. वाघ पळाला का महाराज, कोल्याचं शेपूट बिपूट तुटलं सगळं. येडक्या म्हणे बाबा जगलो. येडक्या मेला होता का राहिला होता ते, पण जगण्याचा काय केला. तसं तुम्ही मेलेले आहातच, यात काही वाद नाही. पण एक निश्चय करायचा, मरण मरणार्थी सुटली काय विचारी या निश्चय. मी आपल्याला बळाचे प्रकार मांडित होतो. देवाच्या अंकित झाल्यामुळं विवेकाचं बळ, वैराग्याचं बळ आणि निश्चयाचं बळ, आणि त्याच्यामुळे महाराज सांगतात या बळामुळे आम्ही केलंय काय त्याचं चिंतन तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
महाराज म्हणतात आम्ही संसाराला लाथ मारली, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार यांना मार दिला, जीवन तन धन केले तर नाही समान, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, म्हणून त्याला आम्ही किंमत दिली पण फारशी नाही. धनाच्या पाठीमागे भागवतामध्ये 15 अर्थ सांगितलेले आहे, म्हणून त्याला किंमत दिली पण कमी दिली. केले तर नाही समान, आणि एवढंच नाही तर तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. असो अभंग खूप मोठा आहे आणि आपण त्याचं पदापदाचं चिंतन करता करता पहिल्या चरणावर आपला असा विस्तृत त्याचा काय झाला विचार झाला, आणि बाकी 3 चरण काही अशी सोडली नाही. सुरुवातीला जो शब्दशः अर्थ त्याच्यासाठी सांगितलं जातो, वेळ नाही मिळाला तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. अभंगाचा एकत्रित भावार्थ असा आहे, बलवान देवाच्या जर आपण अंकित झालो तर आपल्या अंतःकरणामध्ये विवेकाचं, वैराग्याचं आणि निश्चयाचं बळ प्राप्त होतं, आणि या बळाच्या जोरावर जीव हा त्या मृत्यूला काय करतो ते पार पडतोय. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम
चालू होईल, आरती होईल, त्याशिवाय आपण कोणी जाऊ नये अशी आपल्या सर्वांना नम्र प्रार्थना आहे. चालू असणाऱ्या भगवान नाम महोत्सवातील आजची ही 4थ्या दिवसाचे चिंतन रूपी सेवा